आजच्या सत्रातील तिसरा सामना अतिशय रोमांचक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। मानदेश हिटर्स विरुद्ध संचालक वॉरियर्स वाई। मानदेश हिटर संघाने कालच्या दिवसातले आपले दोनही सामने जिंकून आपले सुपर 6 च्या दिशेने वेगाने वाटचाल केलेली आहे। बघूया तिसऱ्या सामन्यामध्ये काय निर्णय होतोय तो। संचालक वॉरियर्स वाई विरुद्ध मानदेश हिटर्स मान। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत ते मिथुन गावित। गावित सर कालच्या सामन्याचा हिरो गावित सर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येणार आहेत ते मानदेश हिटर संघासाठी। आणि स्ट्राईकला आहेत ते रवी ननावरे सर, मिस्टर रवी ननावरे। नॉन स्ट्राईकला मिस्टर सुनील महाले। बघूया किती धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात यशस्वी होतोय तो संचालक वॉरियर्स वाईचा संघ। उत्कृष्ट गोलंदाजीचा बरणा असलेला मानदेश हिटर्स नरळे सरांचा संघ। काल ज्या संघाने दोनही सामने जिंकून आपली पुढील वाटचाल अतिशय सोपी केलेली आहे ते तिसऱ्या सामन्यामध्ये वॉरियर्स संघाशी भिडत आहेत। गेम इज ऑन। गावित सर टू ननावरे सर ऑफसाइडला तटून काढलेला चेंडू, एक धाव संघाचं खातं उघडलेलं आहे एका धावसंख्येनं। गावित सर संघाचं पहिले षटक घेऊन या ठिकाणी आपल्या संघासाठी कामगिरी करत आहेत। आणि स्ट्राईकला आले ते सुनील महाले सर। पाहूया पॉवर प्ले मध्ये हे पहिले षटक चालू आहे। प्रत्येक संघासाठी एक षटक पॉवर प्लेचं अनिवार्य राहील, त्यातील पहिले षटक प्रगतीपथावरती। दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारलेला फटका विक्रमजित कापसे सर यांचे उत्कृष्ट फिल्डिंग। आणि या चेंडूवरती 2 धावा मिळवण्यात सुनील महाले सर यशस्वी। संघाची धावसंख्या 3। पाहूया या षटकातील पुढील चेंडू मिथुन टू मिस्टर सुनील महाले सर। लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण अतिशय या ठिकाणी कॅच सोडलेला आहे। कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात गावित सरांच्या गोलंदाजीवरती विकेट मिळवण्याची संधी गमावून बसलेला आहे तो मानदेश हिटर्सचा संघ। गावित टू मिस्टर मिस्टर ननावरे सर। पाहूया पॉवर प्ले मधील पहिले षटक। आणि लेग साईडच्या दिशेने गॅप मधून खेळलेला चेंडू 2 आणि या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पायाने अडवलेला चेंडू। तिसरे धाव मिळवण्याचा प्रयत्न आणि ते यशस्वी देखील। खरं तर पॉवर प्लेतील पहिले षटक हे धावा मिळवण्यासाठी सर्व संघासाठी सुवर्ण संधी असते। सर्व खेळाडू सर्कल मध्ये असतात, एकच खेळाडू या ठिकाणी बाहेर असतो। सह्याद्री टायगर्स वाई संघाचे संघमालक, सह्याद्री टायगर्स कोरेगावचे संघमालक श्री प्रदीपजी पाटोळे सर यांनी व्यासपीठावरती यायचे। या ठिकाणी निर्धाव असा चेंडू, उत्कृष्ट असं गोलंदाजी प्रदर्शन। गावित सरांचं कमबॅक चांगल्या प्रकारे केलेलं आहे। निर्धाव असा चेंडू, धावसंख्या झालेली आहे ती 7। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7। नॉट आउट 7 1। या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7। वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरे षटक घेऊन आले ते संजय दडस सर, मानदेश हिटर संघाचा वेगवान गोलंदाज। पाहूया स्ट्राईकला ते मिस्टर रवी। पॉवर प्ले संपलेला आहे। पाहूया लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, गॅप मध्ये मारलेला शॉट आणि संघासाठी 4 धावा मिळवून गेलेला आहे। चेंडू सीमारेषे बाहेर चौकार।
दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळवण्यात रवी सर यशस्वी झालेले आहेत. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अतिशय सुंदर असं वातावरण. पाच षटकांचा खेळ या ठिकाणी होणार आहे. किती धावसंख्येचं आव्हान आपण या ठिकाणी सह्याद्री टायगर्स कोरेगाव चे संघमालक श्री प्रदीप पाटोळे सर आले आहेत. या ठिकाणी त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीने मी मिस्टर सुनील सागावकर सरांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपले सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी चेंडू सीमारेषे बाहेर, पुन्हा एक चौकार. रवी सरांच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत चौकार. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 15. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. धावसंख्या खूप वेगाने वाढत आहे. पाहूया मिस्टर दाडस सर टू रवी ननावरे सर. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आणि चेंडू या ठिकाणी अतिशय जोरदार प्रयत्न करून चेंडू अडवलेला आहे गावित सरांनी आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 17. दुसरा षटक या ठिकाणी चालू आहे. रवी सर अतिशय शिस्तबद्ध असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या समोर सादर करत आहेत. एक उत्कृष्ट असा फलंदाजीचा नमुना आपल्या समोर पेश करत आहेत रवी ननावरे सर आणि गोलंदाजी करतायत ते दडस सर. आणि मारलेला फटका आणि या ठिकाणी चेंडू सीमारेषे बाहेर. या षटकातील तिसरा चौकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ते 21. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती नाबाद आहे ते रवी ननावरे सर. 6 चेंडू 18 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा मिस्टर रवी. पाचव्या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने कट करून मारलेला शॉट. 1-2 धावा मिळवण्यात यशस्वी. धावसंख्येत बदल. या ठिकाणी या सामन्यासाठी भेट देण्यासाठी मिस्टर कांबळे सर पाटण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. मी प्रकाश कदम यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सहर्ष असं स्वागत करायचं आहे. खूप खूप आभार कांबळे सर. आपण या ठिकाणी आपल्या मोलातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आलात. खूप खूप आपलं अभिनंदन. यानंतर पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. अनुज प्रकाशनच्या स्वाध्याय पुस्तिका आपल्याला स्टेजवरती उपलब्ध झालेल्या आहेत. सर्व शिक्षकांनी त्या पाहून घ्याव्यात. आपल्यासाठी एक सुवर्ण संधी अशी आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. नॉट आउट 25. संघासाठी तिसरे षटक घेऊन आले ते मिस्टर अर्जुन कनसे. स्ट्राईकला तर सुनील महाले. नॉन स्ट्राईकला तर रवी ननावरे. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय तर रवी ननावरे. संघाची धावसंख्या वाढवण्यात खूप मोठा हातभार लावलेला आहे त्याने. पाहूया किती धावसंख्येचं आव्हान ठेवतायत मानदेश हिटर संघाच्या समोर. संचालक वारे संघाचे शिलेदार. स्ट्राईकला तो सुनील. गोलंदाजी करतो तो अर्जुन तो सुनील. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. अंपायरचा कॉल वाईड चेंडून अवांतर अशी 1 धाव संचालक वारे संघाला मिळालेली आहे. धावसंख्येत पुन्हा 1 धावांची भर. धावसंख्या झाली ते 26.
हे या ठिकाणी पुढील समालोचन मिस्टर पनाळे सर आपल्या समोर करत आहेत. धन्यवाद. अवांतर धावसंख्येपासून किती झालं? धावसंख्या होती ती 27. आजचा हा घेतलेला आहे वाईड ना. आज प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस. अत्यंत चुरशीनं हा रंगतदार सामना या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमकपणे फलंदाजी करतायत आणि तितकी सुंदरशी अशी गोलंदाजी. धावसंख्या होते ती बिनबाद 28. रवी नानावरे यांचा पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका. मात्र तितक्याच कवितके सरांची सुंदर असे क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. धावसंख्या होते ती बिनबाद 30. अतिशय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन हे दोन्ही खेळाडू करून दाखवत आहेत. धावफलक कसा हलता ठेवावा याचं उत्तम उदाहरण रवी नानावरे सर आणि महाले सर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र हा बाद. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि कसलेला फलंदाज आपल्या जाळ्यामध्ये पकडलेला आहे आणि खेळाडू बाद होत आहेत ते रवी ननावरे. मोठा झटका या संघाला, कारण रवी ननावरे सारखा खेळाडू एक हाती मॅच पलटवून टाकण्याची किमया करणारा, मात्र ते बाद होऊन परत आपल्या पॅव्हलियनमध्ये परतत आहेत. मात्र चांगली सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे आणि त्याचा फायदा संघ घेतोय काय पाहणं आपल्याला औत्सुक्याचं ठरेल. धावसंख्या होते ती 1 बाद. महादेव वाघ सर बरोबर आहे, दोन्ही चालेल. धावसंख्या 1 बाद 30. फलंदाज महादेव वाघ हे सुद्धा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. आणि हा फटकावलेला आहे मात्र या ठिकाणी मिसफील्ड आणि पुन्हा एकदा 2 धावा चोरण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अपील झाल्याने हा फलंदाज बाद. रनआउट झालेला आहे महादेव वाघ. अतिशय सुंदर फेकीवर महादेव वाघ दुसरी धाव चोरताना मात्र बाद झाले. लालच बुरी बला आहे असं मगाशी कोणीतरी सांगितलं होतं. हो, दुसऱ्या धावेला एक कंप्लीट. महादेव वाघ. धावसंख्या 2 बाद. आता बॅट्समन कोण आहे? नाव आता संतोष शिंदे. स्कोर 31. या ठिकाणी गणेशजी जाधव सरांचं या ठिकाणी या स्वागत आहे. मी यांचं गणेश जाधव सरांचं स्वागत करायचं आहे. सांगतो अखिल भारतीय जिल्हा अध्यक्ष आणि केंद्र प्रमुख मलकापूर श्री गणेश जाधव सर या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. यांचं स्वागत. इकडे समोर आपण आलात, आपण भेट दिली, धन्यवाद. असंच आपल्या सदैव आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला लाभो. धन्यवाद सर. हो, निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी सुरुवात झाली होती मात्र 2 विकेट नंतर धाव फलक काहीसा अडखळलेला. मात्र जे फलंदाज आतमध्ये आहेत ते मात्र तेवढ्या ताकदीचे आक्रमक आणि हा अतिशय सुंदर पद्धतीने खेळून काढले. मात्र धाव संख्या 1नच वाढतीये. धाव संख्या होती ती 32. चौथं षटक सुरू आहे. सुरुवात मात्र अतिशय चांगली झाली होती मात्र गोलंदाजांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मात्र धावसंख्येला आळा घातलेला आहे आणि चौथ्या षटकामध्ये धावसंख्या 2 बाद.
2 बाद 32. गोलंदाजाचं नाव राकेश महाजन सर. 3 षटकानंतर धावसंख्या 2 बाद 32. आपण काल पाहिलेलं आहे की जसा जसा सूर्य उगवतीकडे गेला आणि मावळतीकडे जात असताना धावसंख्या ही कमी कमी होत गेली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. आजही तसंच आपल्याला पाहायला मिळतंय का? याचाच अर्थ खेळपट्टी तासाला रंग बदलतीये असंच म्हणावं लागेल. आणि हे 4थं षटक राकेश महाजन सर. आणि हा उंचावलेला आहे मात्र या ठिकाणी विक्रमजीत कापसे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या हातातून कॅच सुटणं ही दुर्मिळ बाब. आणि ही 3री विकेट बाद 28 वरून 3 बाद 32. अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आता संघ जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय क्षेत्ररक्षक आणि कर्णधाराचं नियोजन. म्हणूनच म्हणतात अचूक नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. क्रिकेट हा कसा क्षणाक्षणाला रंग बदलतो याचं उत्तम उदाहरण. बिनबाद 28 वरून 3 बाद 32. प्रदीप दाभाडे सर कर्णधार. आणि आल्या कर्णधारानं आपला उत्तुंग असा फटका लगावून मात्र दाखवून दिलं की अजून काही संपलेलं नाही, मी आहे. अतिशय सुंदर असा फटका आणि धाव संख्या होती 36. आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र तितकेच सुंदर असं क्षेत्ररक्षक अतिशय जीव ओतून क्षेत्ररक्षक करतायत. याचाच अर्थ की हा संघ एका जिद्दीनं मैदानात उतरलाय. काही झालं तरी जिंकायचंच. आणि फलंदाज आणि हा फटकावलेला या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रयत्न मात्र कॅच सुटलेला. आणि ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला पंचांचा निर्णय अंतिम असा उत्तुंग असा षटका रिव्ह्यू घेतलाय का? ठीक आहे, चेक केला जाईल. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र रिव्ह्यू मध्ये काय झालंय नक्की हे पाहणं गरजेचं आहे. त्या अँगलनं बघू दे का. आणि हा षटकार अतिशय सुंदर असा हा फटका क्षेत्ररक्षकानं खूपसा प्रयत्न केला मात्र षटकार अडवू शकले नाहीत. मात्र प्रयत्न चांगला होता. आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते विक्रमजीत कापसे. सर्व खेळाडूंना एक विनंती राहील, हवामान खात्यानं उष्माघाताचा त्रास होईल अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी कसं राहील याची काळजी घ्यायची आणि पाणी पिताना कृपया खाली बसून पाणी प्या. शेवटचा षटक विक्रमजीत कापसे नागासारखे चेंडू फडी काढतात तसेच आणि सळसळणारे चेंडू यांचे कोणत्याही दिशेला निघून जातात. आणि हा पहिला चेंडू फटकावलेला या ठिकाणी पुन्हा एकदा कवितके सरांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र चोरून घेतलेल्या आहेत, चोरट्या धावा. धाव संख्या होती ती 3:49. पुढील मॅचचे कर्णधार 2 मिनिटाच्या आधी तर टॉस साठी यायचं आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. आणि पुन्हा एकदा फटका या ठिकाणी अतिशय सुंदर अशी फेकी डायरेक्ट स्टंप जवळ. कौतुक आहे या खेळाडूचं. थ्रो कसा असावा अचूक याचं उत्तम उदाहरण विक्रमजीत कापसे. प्रत्येक चेंडू हा विविध नसतो आणि कधी आत कधी बाहेर कधी स्ट्रेट
ज्या गोलंदाजाकडे अशी विविधता असते तो अतिशय खतरनाक गोलंदाज म्हणून समजला जातो, त्यापैकीच एक विक्रमजित कापसे बघा. आणि हे अतिशय गोलंदाजाच्या दृष्टीनं निराशाजनक, कारण एवढी सुंदर अशी गोलंदाजी मात्र साथ मिळत नाही आपल्या क्षेत्ररक्षकांची. मात्र विक्रमजित कापसे यांचं कौतुक. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर आणि वेगवेगळ्या दिशेनं नक्कीच शिकण्यासारखं. आणि हा फटकावलेला आहे, मला वाटतं वाराही त्याच दिशेनं आहे आणि चेंडूही त्याच दिशेनं. उत्तुंग असा षटकार, अतिशय सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन. आणि धावसंख्या होती ती 58, 3 बार 58. बॅट्समन सुनील महाले, जबरदस्त असा खेळाडू. नाही, पुन्हा एकदा. आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण काही करू शकत नाही. जेव्हा क्षेत्ररक्षक आपल्याला साथ देऊ शकत नाही त्यावेळी गोलंदाजाचं काही नाही. सह्याद्री टायगर्स वाई वर्सेस मानदेशी हिटर्स मान ही मॅच सुरू आहे. आणि या मॅच मधील अतिशय सुंदर अशा 2 धावा, ज्या ठिकाणी 1 धावा तिथं 2 धावा चोरट्या घेतलेल्या आहेत. काहीसा धावगती रोखू शकले नाहीत. 5 षटकानंतर नाही धावसंख्या होती ती 3 बाद 64 जिंकण्यासाठी. 6 आणि 5 म्हणजे 65 धावांची गरज. सह्याद्री टायगर्स कोरेगाव आणि PK11 पाटण. कर्णधारांनी जर या ठिकाणी दोन्ही कर्णधार आले नाही तर 2 धावांची पेनल्टी मिळणार आहे. कारण या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कालपासून आपल्याला या सूचना आहेत. हवामान खात्यानं आपल्याला या माहितीनुसार जर पाऊस पडला तर ह्या सगळ्या मॅचेस कमी ओव्हरच्या किंवा कमी धावसंख्या रन रेटवर ह्या पुढे मॅचेस होतील. त्यामुळं कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी पंच जे लाभलेले ते अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं पंचगिरी करतायत, त्यांचंही कौतुक. ढेबेवाडीचे सुपुत्र दादासाहेब ढेब आणि त्यांचं गाव तुषार पाटील ढेबेवाडी आणि उमेश शिंदे, तिघेही ढेबेवाडीचे हे तिन्ही पंच कोणताही दबाव घेत नाहीत. प्रत्येक निर्णय हा अचूक. म्हणून आयोजकांच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार. असे पंच आम्हाला मिळाले. सर, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. एका बाजूला PK11 OK to फाईन नावाबद्दल नंतर विचारणार आहे तुम्हाला. दुसऱ्या बाजूला कोरेगाव टीम अर्थातच सह्याद्री टायगर्स. टॉस कोण असा कोण मागतंय? PK11. येस, हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचा आहे सर. स्पिन दी कॉइन. हा टेल आहे. पासा पलट गया. सह्याद्री टायगर्स कोरेगाव टीम टॉस तुम्ही जिंकला. टीमचा प्रवास कसा राहिला? ही लीग टीमसाठी कशी राहिली? या लीगमध्ये आमच्या पहिल्या 2 मॅच आम्ही हरलेलो आहो. आता ही मॅच जास्त रन रेटनं आम्हाला जिंकायची आहे. त्यामुळं आमच्या म्हणजे नियोजनानुसार टॉस हरला तरी आम्हाला बॅटिंग घ्यायची होती, जिंकल्यावर बॅटिंग घ्यायची होती. परंतु आता बॅटिंग आपल्याला नशिबानं आली. आता जास्तीत जास्त रन करून रन रेट कसं वाढेल त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. खूप छान अभ्यास केलाय.
पण आता काय अभ्यास केला यापेक्षा परीक्षेत काय लिहिणार आहेत त्याच्यावरती सगळा रिझल्ट आहे. टॉस तुम्ही जिंकलाय मेहनतीनं, मॅच जिंकावी लागेल. टॉस जिंकलाय नशिबानं, मॅच जिंकावी लागेल मेहनतीनं. या आधीच्या 2 मॅचेस का गेल्या? फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग? अगोदरच्या मॅचेस आम्ही प्रयत्न खूप चांगला केला, परंतु आमच्या बॅटिंगमध्ये थोड्याशा रन कमी झाल्या. बॉलिंग परफॉर्मन्स आमचा चांगला झाला, त्यामध्ये आम्ही पहिल्या 33 रन होत्या त्या पण आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न केला, अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेली. दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 43 रन होत्या, ते पण आम्ही डिपेंड करण्यासाठी अगदी शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल राहिले होते. थोडंसं फिल्डिंगमध्ये काही गोष्टी चुकल्यामुळं त्या मॅच आम्हाला गमवाव्या लागल्या, परंतु आता या मॅचमध्ये आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. रोजच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये एक असा क्षण असावा का जिथे PTPL सारखी स्पर्धा असावी, सगळेजण एकत्र यावे आणि सगळं टेन्शन सोडून क्रिकेटचा आनंद घ्यावा, क्रिकेट जगावा आणि आयुष्यातलं पहिलं प्रेम पुन्हा एकदा समोर यावं. ही स्पर्धा, हे आयोजन होणं ही खूप महत्त्वाचं आहे का? कारण की रोजच्या टेन्शनच्या वातावरणामध्ये प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग ही प्रत्येक वर्षी होणं ही गरज आहे का? आमचे सहकारी आतार सर याविषयी बोलतील. धन्यवाद सर. खरं तर PTCPL हे पर्व निश्चित असावं. त्याचं माझं उदाहरण सांगतो. खरं तर आज रमजान ईदचा सण संपूर्ण देशभर साजरा होतो आहे. मी आमिर अतार. खरं तर घरच्यातून खूप विरोध होता, परंतु घरच्यांनाही माहिती आहे त्याचं लक्ष घरामध्ये लागणार नाही, कारण त्याचं सगळं लक्ष आज तिसऱ्या मॅचकडे, जी डू ऑर डायची मॅच आहे. आम्हाला निश्चित आज सर्व तमाम भारतीयांना, सर्व प्राथमिक शिक्षकांना, जिल्ह्यातील सर्वांना आजच्या ईदच्या शुभेच्छा देतो. आणि निश्चित आजचा दिवस हा आमच्यासाठी डू ऑर डायचा जरी असला तरी आमचा शेवटचा श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही सामना तो घेण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चित विरंगुळा म्हणण्यापेक्षा खरं तर शिक्षकांच्या पाठीमागं इतकी कामं आहेत, शैक्षणिक, सामाजिक, सगळ्या पद्धतीचा लोड आहे. आणि हा वर्कलोड खरं तर बुद्धीवर आहे, आमच्या डोक्यावर आहे, भेजावर आहे. आणि ह्याचा कुठेतरी फिल्डिंग लावून घ्या वापर करून आम्हाला आमचे विद्यार्थी घडवायचे आहेत. आणि विद्यार्थी जर घडवायचे असेल तर सशक्त मन हवं, सशक्त मनगट हवं. त्यासाठी PTCPLचं आयोजन दरवर्षी व्हावं. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद म्हणतो. ते बोलतात ना, क्रिकेट आमच्यासाठी जीव की प्राण आहे, क्रिकेट आमच्यासाठी सगळं आहे, क्रिकेट आमच्यासाठी प्रत्येक सण आहे. ते हे वाक्य होतं. PK11 ओके टू फाईन. भाऊ, हे नाव कुठून शोधलं आणि काय अर्थ या नावाचा? आमचे जे संघमालक आहेत श्री प्रकाश कदम सर, त्यांचा लॉंग फॉर्म आहे तो प्रकाश कदम PK ओके टू फाईन. सर्व ओकेच आहे. टॉस महत्वाचा होता का? टॉस जर तू जिंकला असतास तर बॉलिंगसाठी जाणार होतास? आम्ही बॅटिंगसाठी जाणार होतो, कारण की ही मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्हालाही जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि चांगल्या रन रेटने जिंकणं आहे आम्हाला. कारण की काल झालेली मॅच, आमच्या 2 मॅच झालेल्या होत्या, त्याच्यापैकी एक आम्ही जिंकलो होतो आणि एक हारलो होतो. आणि ही तिसरी मॅच आहे, ती आम्हाला 100% जिंकायचीच आहे. या हेतून आम्ही ग्राउंडला उतरणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि थँक्यू सो मच सर. टॉस आपण पाहिलं तर सह्याद्री टायगर या टीमनं, आपण पाहिलं फलटण टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय केला. त्यांनी सांगितलं डू ऑर डाय मॅच आहे. एक जर जिंकले तर प्रवास जिवंत राहील, जर पराभूत झाले तर आजचा या स्पर्धेचा प्रवास कदाचित थांबू शकतो. पण त्यांच्याकडून 100% प्रयत्न केले जाईल. PK11 ओके टू फाईन या टीमनं सांगितलं आम्ही पण मॅच सहजासहजी नाही सोडणार. मॅच यानंतरची चांगली आहे, कुठेही जाऊ नका. मराठी भाषेमध्ये जे समालोचन तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात त्याच वाणीमध्ये मॅचची एक रंजक कहाणी तुमच्यासाठी पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू, धन्यवाद. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया आपल्या या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. दाभाडे सर, प्रदीप दाभाडे सर, अतिशय चतुरस्त्र असा गोलंदाज. जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता. विक्रमजित कापसे आल्या पहिलाच फटका आणि पहिल्याच फटक्यावर खातं खोललेला आहे. संघासाठी धावसंख्या होते ती 4. पहिल्याच चेंडूवर चौका विक्रमजित कापसे आणि खाली राकेश महाजन आणि विक्रमजित कापसे. प्रदीप दाभाडे गोलंदाज. पहिल्याच चेंडूवर प्रहार केलेला आणि चौकार मिळवलेला आहे. विक्रमजित कापसेचा मात्र या ठिकाणी प्रयत्न फसलेला.
विक्रमजित कापसेंना माहिती आहे आपल्याला या ठिकाणी जिंकायचं असेल तर आक्रमक धोरण स्वीकारावंच लागणार आहे, तरच असं म्हणतात ना, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे विक्रमजित कापसेंचा तो ॲटिट्यूड आपल्याला पाहायला मिळाला. आल्यापासून गोलंदाजावर त्यांनी हल्ला केलेला आहे. पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, आणि हा झेल सुटलेला आहे. या ठिकाणी ज्या खेळाडूचा झेल सुटलाय तो खेळाडू काय आहे हे तुम्हाला वेगवेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कदाचित झेल सुटला की मॅच सुटली ही येणारा एक 15 ते 20 मिनिटाचा कालावधी ठरवेल. मात्र सर्वांच्या दृष्टीनं हा कॅच सुटणं म्हणजे धोक्याची घंटा. विक्रमजित कापसे जो खेळाडू एक हाती सामना फिरवणारा आणि त्याचा झेल सुटणं हे न परवडण्यासारखं. मात्र दाभाडे सर पुन्हा प्रयत्न करतील असा तो गोलंदाज. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ, त्यामुळं रंगतदार मॅच होणार हे नक्की. पुढचा चेंडू प्रदीप दाभाडे आणि हा ऑफसाईडच्या दिशेनं फटकावलेला आहे कव्हर्स मध्ये. मात्र या ठिकाणी अतिशय नाही प्रयत्न केला, मात्र चौकार मात्र अडवू शकले नाहीत. अतिशय सुंदर असा फटका आणि धाव संख्या होती ती धाव संख्या होती ती 9. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार मिळालेले आहेत, एक झेल सुटला आणि ते झेल सुटल्याचा काय दुष्परिणाम होणार आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त कव्हरच्या दिशेने फटका, खणखणीत चौकार. क्रिकेट मध्ये फक्त उंच उंच फटके मारले म्हणजेच धावा निघतात असंही नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीनं कव्हर्स मधून डोक्याच्या वरून कशा पद्धतीनं चेंडू फिरकावून दिला, चौकार. धाव संख्या होते बिनबाद 13. आणि हा तेवढाच उत्तम असा चेंडू. अंपायर यांचा ओव्हर समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती बिनबाद 13. हे दोन्ही फलंदाज आपण जो मैदानावर पाहतोय, राकेश महाजन आणि विक्रमजित कापसे, जय विरूची जशी जोडी हिट होती तशी ही जोडी या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि मैदानामध्ये संपूर्ण जिल्हाभर गाजते. अशी ही जोडी विक्रमजित आणि राकेश, दोन्ही RR. पुढचा गोलंदाज सचिन पवार. वाई संघाची गोलंदाजी तेवढीच धारदार आणि फलंदाजी तेवढेच आक्रमक आणि स्फोटक. ही मॅच नक्कीच रंगतदार होणार आहे. पहिल्या षटकामध्ये विक्रमजित कापसे यांचा अत्यंत सोपा झेल सुटलेला आहे आणि विक्रमजित कापसे याचा फायदा कशा पद्धतीने उठवतात हे पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. 24 चेंडू मध्ये 52 धावांची गरज. थोडंसं अवघड असं आव्हान. मात्र हे दोन जे फलंदाज आहेत विक्रमजित आणि राकेश यांचा जो आक्रमकपणा पाहता, हे 24 चेंडू मध्ये 52 धावा सुद्धा करण्याची क्षमता असणारे हे दोन आक्रमक फलंदाज. मात्र वाई संघाची गोलंदाजी तितकेच चतुरस्त्र, त्यामुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल अशी नक्कीच आशा. दुसरा षटक आणि ऑफसाईडच्या दिशेने फटकवलेला या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर आणि पुन्हा एकदा 2 धावा विक्रमजित कापसे. पहिला चेंडू 2 धावा. धाव संख्या होते ती बिनबाद 15. खरं तर पाहायला गेलं आज सुट्टी आहे, रमजान ईद आहे
आपल्या मुस्लिम बांधवांना सर्वांना रमजानीच्या शुभेच्छा आहेत. पण याच दरम्यान मात्र कालपासून PTPL क्रिकेट स्पर्धा शिक्षकांच्या स्पर्धा सुरू आहेत आणि याचं एक चांगली बाब अशी या दरम्यान पुढचा चेंडू आणि विक्रमजीतचा आवडता फटका आणि आवडत्या ठिकाणावर पुन्हा एकदा चौकार. मी मगाशीच सांगितलं ज्या खेळाडूचा तुम्ही कॅच सोडलाय तो खेळाडू अत्यंत मौल्यवान हा खेळाडू आहे. त्याचं मूल्य तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तो एक हाती सामना फिरवून देणारा हा खेळाडू आहे आणि हा चौकार धावसंख्या होते ती 19. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे तमाम विद्यार्थी पालक आमचे शिक्षक कसे खेळतात आणि कशा पद्धतीने स्पर्धेला सामोरं जावं याचं उत्तम उदाहरण घालून दिलंय ते शिक्षकांनी. आणि पुन्हा हा फटकावण्याचा प्रयत्न मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 20. कारण शिक्षक विद्यार्थ्यांना घडवितो. संकट येतात मात्र ती कायमची नसतात. त्यांना सामोरं जायचं कसं याचं उदाहरण आणि आदर्श घालून देत आहेत सर्व आमचे शिक्षक. आणि याच दरम्यान उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि अपील झालेलं आहे. अपील फेटाळ त्याच दरम्यान रिव्ह्यू साठी मागणी कशाचा रिव्ह्यू कशासाठी मागितलाय नाही ना ठीक आहे. अपील फेटाळलेला आहे. पुढचा चेंडू धावसंख्या बिनबाद 20 आणि अतिशय सुंदर असे अरे दुर्दैव कीपर मात्र घसरून पडलेले आहेत. पण या दरम्यान 2 धावा मात्र चोरून घेतलेल्या आहेत. चोरट्या धाव्या. या धावसंख्या होती ती 22. आणि हा पुन्हा एकदा महाले सर सावकाश ज्या खेळाडूकडं एक उत्तम खेळाडू म्हणून आणि उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून समजलं जातं त्यांच्याकडून ही चूक म्हणजे मात्र हे परवडणार नाही. शेवटी खेळ आहे. खेळामध्ये चुका होतात हे मान्य आहे. मात्र अशा मोक्याच्या क्षणी अशा चुका होणं म्हणजे हे न परवडण्यासारखं आहे. जिंकायचं असेल तर कॅच घ्यावे लागतील. धावा रोखाव्या लागतील. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा या ठिकाणी रवी ननावरे उत्कृष्ट असा खेळाडू उत्कृष्ट फेकी. मात्र पुन्हा एकदा बघा क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी 3 धावा चोरून घेतलेल्या आहेत. आता किती घेतल्या 3 धावा. धाव संख्या होती ती 29. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. कृपया वेळ लावू नका. मीटिंग अलाउड नाही. तुम्हाला पटकन मॅच चालू करावी लागेल. पाणी प्यायचं असेल तर कृपया खाली बसून प्या. सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर उष्णतेची लाट आहे अशी सूचना आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. पाणी पित असताना खाली बसून पाणी प्या. अठरा चेंडू आणि धावा किती पाहिजेत बघा. 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. आणि आता जर ह्या दोन षटकांचं जर आपण विश्लेषण केलं तर मात्र गुरुनाथ राठोड तिसरं षटक. 2 षटकांचं विश्लेषण केल्यानंतर
मात्र म्हणावं लागेल की वाई संघानं 2 षटकामध्ये अतिशय सुमार कामगिरी केलेली आहे, कारण अनेक झेल सुटलेले आहेत, मिसफील्ड झालेले आहेत आणि त्याच दरम्यान मात्र फलंदाजांनी याचा फायदा उठवून धावसंख्या नेली ती 2 बाद 29. विक्रमजित कापसे आणि राकेश महाजन हे जर दोन्ही खेळाडू मैदानात राहिले तर मात्र काही करू शकतात. दरम्यान विक्रमजित कापसे अतिशय सुंदर असा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, मात्र रवी नानावरे पुन्हा एकदा थ्रो. नाही, खरंच जरी वाई संघाची मिसफील्ड झाली असेल पण रवी नानावरे सर्वांच्याकडे पाहिल्यानंतर खरंच जिथं जिथं लोक त्यांना टीव्हीवर पाहत असतील, वय वर्ष 52 पण तरुणांना लाजवणारा हे नाव आहे रवी नानावरे. काय बाउंड्रीवरून थ्रो अचूक, अतिशय सुंदर असा खेळ रवी नानावरे. पुढचा चेंडू या दरम्यान मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवर काही येत नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या होती ती 31. सगळ्याच संघांमध्ये 50, 52, 54, 56, 48, 44 अशी वय असणारे खेळ आहेत, मात्र रणरणत्या उन्हात खेळ मात्र विशीतल्या तरुणासारखा. आणि त्या दरम्यान पुढचा चेंडू फटकावलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर असे क्षेत्ररक्षण, चुकातून बोध घेतलेला दिसतोय वाई संघानं. आता चुका टाळायच्या आणि मॅच जिंकायची असा निर्धार जणू केला आणि बॉडी लँग्वेज तशीच दिसते वाई संघाची की आता चूक नाही, चुकीला माफी नाही. पुढचा चेंडू आणि हा विक्रमजीत नाही राकेश महाजन यांच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. धाव संख्या होती ती बिन बाद 38. चार चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी दुसरा खणखणीत षटकार. मगाशीच सांगितलं होतं कॅच तुम्ही सोडलेले आहेत, याचा परिणाम काय होणार हे वेगळं सांगण्याची गरज नव्हती, कारण दोन्ही फलंदाज जबरदस्त आणि आक्रमक. धावसंख्या होती ती 44. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. अशाच पद्धतीने दोन्ही फलंदाज आपला खेळ करतायत आणि हे मात्र अक्षरशः गोलंदाजावर किती दडपण आला असेल या चेंडूवर लक्षात येतं. आणि हा उत्तुंग सलग 3 षटकार, 3 चेंडूत 18 धावा वसूल केलेल्या आहेत आणि जवळपास सामना आपल्या दिशेनं वळवण्यात यशस्वी झालेले आहेत माणदेशी हिटर्स. 12 चेंडू 12 चेंडू 21 ना, 12 चेंडू 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. रवी नानावरे. तसं पाहायला गेलं तर आक्रमक फलंदाज मैदानामध्ये, मात्र काल ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये 12 चेंडू 12 धावा सुद्धा वाचवणारा संघ पाटण फायटर्स. 12 चेंडू 12 धावा पाहिजे असताना 5 धावांनी विजय मिळवला होता काल, आणि आता 12 चेंडू 15 धावा. अशक्य मात्र काहीच नाही. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. आणि रवी नानावरे जे नाव आहे, आणि हा या दरम्यान वाईड चेंडू घोषित करण्यात आलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. ठीक आहे, रवी नानावरे जे नाव आहे ते मात्र संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू, अनुभव त्यांच्या पाठीशी गाठीशी, आणि त्याचा निश्चित संघाला ते फायदा करून देतील याची खात्री तमाम खेळाडूंना. आणि त्या दरम्यान त्यांनी रिव्ह्यू मागितलेला आहे वाईड च्या निर्णयाला, आणि पंचांचा निर्णय पुन्हा एकदा अचूक. वाईड चेंडू. अभिनंदन पंच.
जबरदस्त पंचगिरी. या दरम्यान पुढचा चेंडू. सांगितलं होतं जे खेळाडू बॉलिंग करतात त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि संकटातून नेहमी वाचवणारा हा खेळाडू म्हणजे रवी नानावरे. वय वर्ष 52. मात्र त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तरुणांना सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचा फिटनेस म्हणजे रवी नानावरे. अशा अनेक खेळाडू आमच्या शिक्षकांमध्ये वय वर्ष 50, 52, 54, 58, 44 असणारे सुद्धा खेळाडू अजून तेवढ्याच ताकदीने खेळत आहेत आणि आदर्श घालून देत आहेत. खेळावं, प्रत्येकानं खेळावं. पुढचा चेंडू. आणि या दरम्यान फटकावलेला 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. या ठिकाणी खरंच जे 2 फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाज विक्रमजित कापसे आणि राकेश महाजन, त्यांनी जवळपास सामना आपल्या दिशेने फिरवलाय. मात्र रवी नानावरे मात्र हार मानायला तयार नाहीत. अजूनही प्रत्येक बॉलवरती ते जिंकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा चिकाटी मात्र संघाला विजय करू देते का हे आपल्याला पाहावं लागेल. मात्र रवी नानावरे यांचा नेहमी त्यांना गोल्डन आर्म असणारा गोलंदाज म्हणून समजलं जातं. नेहमी विकेट घेतात, आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आणि या दरम्यान बघूया तसंच काय घडतंय का, चमत्कार घडतोय का. गोल्डन आर्म रवी नानावरे. या दरम्यान रवी नानावरे धाव संख्या होती ती 53. नेहमी क्रिकेटमध्ये आज समजलं जातं की जेव्हा 5 ओव्हर असतील तर 4थं षटक हे निर्णायक असतं आणि तिथेच मॅच फिरते आणि तेच षटक रवी नानावरेंच्या हातामध्ये. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र एवढा प्रयत्न करूनही धाव संख्या 4 न वाढते. उत्कृष्ट चौकार. याचा श्रेय द्यावं लागेल फलंदाजाला. त्यांना माहिती होतं त्या दिशेला खेळाडू सर्कलमध्ये आहेत, त्यामुळे आपण एका बाजूला सरकून त्या सर्कलच्या बाहेर मारायचा आणि अशा पद्धतीचा सरकून शॉट, हा नवीन शॉट मारलेला विक्रमजित कापसे. आणि धाव संख्या 4 न वाढती आहे. धाव संख्या होती ती 57. हळूहळू आपल्या टार्गेटच्या जवळ पोहोचतायत. रवी नानावरे अजूनही प्रयत्न करतायत संघाला विजयाकडे नेणे. त्या दरम्यान आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. बघा प्रत्येक चेंडूला सामना या बाजूला त्या बाजूला झुकतोय. तसं पाहायला गेलं तर विकेट हातामध्ये असल्यामुळं बॅटिंगच्या बाजूनं हा सामना जवळपास झुकलेला दिसतो. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण पाहणं गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेसी बाहेर थर्डमॅनच्या दिशेनं चौकार. आणि हा चौकार. धाव संख्या होती ती 61. ओव्हर झाली का? एक चेंडू आहे, शेवटचा चेंडू. खर तर दुर्दैव म्हणावं लागेल, अनेक संधी वाई संघाला होत्या पण त्या संधीचं सोनं त्यांना करता नाही आलं आणि त्याचाच परिणाम आपला संघ धोक्यामध्ये. या दरम्यान परत एकदा उत्कृष्ट फेकी, मात्र 2 धावा चोरून घेतलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 63. धावा 6 चेंडू 2 धावांची गरज. बॉलर सुनील महाले. मी पुन्हा आठवण करून देतो की जेव्हा कमी धावा असतात त्यावेळी मात्र मॅच नेहमी रंगतदार अवस्थेत जाते. असा इतिहास आहे क्रिकेटचा. 6 चेंडूत जर धावा द्यायचा असतील तर त्यावेळी तो इतिहास बदलतो, धावा निघतात. आणि कमी चेंडू 6 चेंडू 2 धावा. फलंदाज तितकेच कसलेले. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही चमत्कार घडू शकतो आणि तो घडतो का हे पाहणं गरजेचं आहे. 2 धावांची गरज आणि हा उत्तुंग असा सीमा रेसे बाहेर षटकार. राकेश महाजन या दोन्ही खेळाडूंनी धुमाकूळ घातलेला आहे. बिनबाद. धाव संख्या आपल्या एक हाती
5 चेंडू शिल्लक ठेवून आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेले विक्रमजित कापसे आणि राकेश महाजन. मी मगाशीच सांगितलं शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही आणि या पद्धतीनंच या दोघांनी संधीचा फायदा घेतला आणि आपल्या संघाला जवळपास पुढच्या टप्प्यामध्ये सुपर 6 मध्ये घेऊन गेलेले आहेत. अशा पद्धतीचा हा खेळ. राकेश मॅन ऑफ द मॅच. नाही सर, मॅन ऑफ द मॅच राकेश. या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहेत राकेश महाजन. अभिनंदन सर, आपण कृपया लगेच इथे यायचं आहे. दादा राकेश महाजन. आता झालेल्या सामन्यामध्ये पंच म्हणून डेबिवाडीचे नावाजलेले पंच दादासाहेब डेब आणि तुषार पाटील अतिशय सुंदर असे यांचे पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. रिव्ह्यू घेतले मात्र प्रत्येक वेळेला त्यांचे निर्णय अचूक निघाले. त्याबद्दल या पंचांना खरंच दाद द्यावी लागेल. नेहमी स्पर्धेमध्ये खेळाडूंचं कौतुक होतं मात्र पंच मात्र त्यांचं नाव घेतलं जात नाही. मात्र या ठिकाणी या पंचांना खरंच कौतुक करण्यासारखं असेच पंच आम्हाला वारंवार मिळत राहो. धन्यवाद. करिअर केलं. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. अर्थातच सह्याद्री टायगर्स कोरेगाव आणि PK11 ओके टू फाईन. चला लगेच मॅच एडिशन आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत थोड्याच वेळामध्ये. येस, टॉस जिंकला कोरेगाव संघाने. टॉस जिंकला. दे वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग घेतले सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग घेतली या टीमनं. दुवा डायची मॅच म्हणजे करो या मरो. ऑब्विसली जेव्हा कॅप्टन सोबत चर्चा झाली तेव्हा कॅप्टनने देखील हे सांगितलं की चांगल्या फरकानं जिंकायचं म्हणजे बॅटिंग करून कुठेतरी 50-60 धावा करून त्या 50 धावा 4 ओव्हरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न, टीमला ऑल आउट करण्याचा प्रयत्न असेल, कुठेतरी चेसिंग न करून देऊन एक चांगल्या फरकानं पॉईंट टेबल आपण पहिल्यांदा मोठा करण्याचा प्रयत्न जरूर करतील. टीम मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण देऊयात राकेश महाजन. मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ. ऑरेंज आर्मी सगळे आले हे म्हणजे एका खेळाडूला मॅन ऑफ द मॅच भेटले पण 10 खेळाडू फोटो काढण्यासाठी आलेत. हा खऱ्या अर्थानं टीम युनिटी, टीम वर्क, कारण की त्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो. माझा सगळा संघ आज आलेला आहे. खूप भारी वाटलं आणि एक टीम फोटो घेतला जाईल. युनिटी, टीम वर्क. अगदी PTPL आपण पाहिलं तर प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ऑरेंज आर्मी टीम, जी आपण पाहिली तर संघमालक राहुल मच्छिंद्र नरळे साहेब यांच्या बालकीचा संघ आणि यंदा आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स या टीमचा राहिला. यासाठी आपण पाहिलं तर या टीमकडे PTPLचा 1.0 म्हणजे पहिल्या पर्वाचा प्रबळ दावेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. मी तर म्हणतो सर, पाणी पिण्यापेक्षा इलेक्ट्रॉन पावडर टाकून पाणी प्या, ग्लुकोन डी टाकून पाणी प्या.